आपण आजच्या दिवसाला लगेच खान साहेब दिवसात आपण चेक. हॅलो. हॅलो. लेजंड ट्रॉफी 2026 आजच्या पूर्ण दिवसात आपण अंडर 19 मधले मुंबईतील सर्वाधिक उच्च दर्जाचे खेळाडूंना खेळताना पाहणार आहोत. आपण पाहतोय मेन स्क्रीनवर सुद्धा खेळपट्टीचं पूजन देखील सुरू होत आहे. आपण पाहतोय आपले सर्व मान्यवर आणि या मैदानातील सर्व रहिवासी सुद्धा या ठिकाणी उपस्थित राहिले. खान साहेब लेजंड ट्रॉफी सीझन नंबर 10 म्हणजेच काय तर कोरेगाव मधील क्रिकेटचा एक महोत्सव. आणि जसे आपण सुरू करूयात आजच्या दिवसाला पुन्हा एकदा ऑर्गनायझर रमजान खान यांचं देखील आपण मनपूर्वक असा आभार मानणार आहोत, कारण आज अंडर 19 सुद्धा आपण पाहतोय. चला सर्व खेळाडूंना आता विनंती आहे एकदा बोलायचं गणपती बाप्पा मंगलमूर्ती. आपण पाहतोय खेळपट्टीचं पूजन देखील त्या ठिकाणी होतंय. आपण पाहतोय प्रदीप गावडे साहेबांच्या शुभ हस्ते खेळपट्टीचं एकंदरीत पूजन देखील आता झालेलं आहे आणि श्रीफळ वाढवून त्यांनी देखील आजच्या दिवसाला सुरुवात करूयात असं सांगितलेलं आहे. तर जसं आपण पुढे वळणार आहोत राष्ट्रगीताकडे, सर्वांना विनंती आहे खेळाडूंना जर कोणी कॅप घातली असेल तर काढायची, गॉगल्स घातले असतील तर काढायचे. हॅलो. आपण पाहतोय श्रीफळ देखील आता वाढवलं गेलंय मैदानाच्या आत आणि त्यासोबतच पर्व नंबर 10 ला आज सुरुवात होते आणि अंडर 19चे सर्व खेळाडू आजच्या दिवसभरात आपण हा हंगाम गाजवताना पाहणार आहोत. आणि उद्या परवा आणि त्याच्यानंतरचा एक दिवस गोरेगाव ओपनची स्पर्धा. आणि आता जसं आपण डीजेला देऊयात संधी, राष्ट्रगीत देखील होईल सुरू. चला सर्वांनी नॅशनल अँथमसाठी आता सज्ज व्हायचंय. माझा आवाज ज्यांच्या ज्यांच्यापर्यंत पोहोचतोय, एक साथ सावधान. माता की. त्यासोबतच आपण जर पाहिलं तर राष्ट्रगीत सुद्धा झालंय. आता मी विनंती करीन दोन्ही कॅप्टन्सना आपण पुढे यायचंय. नाणेफेकीचा कौल आपण करणार आहोत आणि त्यासोबतच आजच्या दिवसाला देखील होईल सुरुवात. दिवसातली पहिली मॅच, पहिला सामना आपण आज पाहणार आहोत आणि त्याआधी आपण जर पाहिलं तर नाणेफेकीचा कौल देखील होणं गरजेचं आहे. आणि मंचावर जर आपण पाहिलं तर आपले सर्व मान्यवर सुद्धा आज उपस्थित राहतील. पण त्यासोबतच स्क्रीनवर आपण पाहतोय या स्पर्धेचे मुख्य आयोजक रमजान खान यांना देखील पाहतोय. आणि 10वं पर्व आहे त्यांच्या मार्फत गोरेगावच्या क्रिकेटपट्टूंसाठी एक मोठी पर्वणी.
आणि पहिली मॅच जर आपण पाहिली तर रॉयल स्ट्रायकर्स विरुद्ध नायरा 11. चला दोन्ही कर्णधार यायचे, रॉयल स्ट्रायकर्स आणि नायरा 11. आपण जर पाहिलं तर आपले मान्यवर देखील त्या ठिकाणी उपस्थित आहेत. मुख्य आयोजक म्हणजेच रमजान खान यांना देखील आपण तिकडे पाहतोय. आणि आजच्या दिवसभरात आपण हा क्रिकेटचा हंगाम प्रोलिंग स्पोर्ट्स या यूट्यूब वाहिनीवर पाहणार आहोत. एकंदरीत प्रोलिंग स्पोर्ट्स म्हटल्यावर क्लीन, क्लिअर आणि क्रिस्प असं लाईव्ह स्ट्रीमिंग म्हणून वाहिनी ज्याला ओळखलं जातं तीच आपली प्रोलिंग स्पोर्ट्स. आणि त्यासोबतच चला दोन्ही कर्णधार आता लगेच या, रॉयल स्ट्रायकर्स आणि नायरा 11. चेक चेक, हॅलो हॅलो, चेक चेक, हॅलो 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 हॅलो, चेक चेक, हॅलो चेक चेक. आपण आजच्या दिवसभरात जर पाहिलं तर खान साहेब लेजंड ट्रॉफी 2026 महासंग्राम आपण पाहणार आहोत. एकंदरीतच 10वं पर्व आहे. आणि आजच्या दिवशीच म्हणजे शुक्रवारच्या दिवशी आपण जर पाहिलं तर 12 संघ एकमेकांसोबत आमने सामने येणार आहेत. जसं मी उल्लेख केला आजचा दिवस म्हणजे शुक्रवारचा दिवस. आणि शुक्रवारच्या दिवशी आपण जर पाहणार आहोत तर अंडर 19 कॅटेगरीमधील सर्व खेळाडू आपण आजच्या दिवसात खेळताना पाहणार आहोत. आणि या 12 संघ आजच्या या पहिल्या दिवसात आपण खेळताना पाहणार आहोत. पहिला सामना आपण जो पाहूयात तो म्हणजे रॉयल स्ट्रायकर्स वर्सेस नायरा 11. त्यानंतर आपण पाहणार आहोत हरी 11 वर्सेस प्रणिल वॉरियर्स. आणि त्यानंतर मॅच नंबर 1 मधला विजेता आणि मॅच नंबर 2 मधला विजेता असा आपण पहिला हाफ पाहणार आहोत. तरी सर्वांना आता विनंती आहे लगेच आपण देखील सज्ज व्हायचं आहे. आणि पुढील काही मिनिटातच जशी आमची लाईव्ह स्ट्रीमिंग टीमसुद्धा सज्ज असेल आपण आजच्या दिवसाला करूयात सुरुवात. आणि खान साहेब लेजंड ट्रॉफी 2026 महासंग्राम आजपासून पुढील 3 दिवस आपण उद्भवणार आहोत, पाहणार आहोत. तरी सर्वांसाठीच आणि सर्व गोरेगाव वासियांसाठी सुद्धा क्रिकेटचा महोत्सव, क्रिकेटचा महासंग्राम पुढील काही दिवसात आपण पाहणार आहोत. पण आजच्या दिवसात पुन्हा एकदा सांगतोय अंडर 19 मधले सर्व खेळाडू आपण आज खेळताना पाहणार आहोत. कशा प्रकारचा खेळ आज त्यांचा देखील राहतोय, कारण आजचे खेळाडू उद्याचे सितारे. म्हणूनच रमजान यांनी सुद्धा ही आज पर्वणी अंडर 19 मधील खेळाडूंना दिलेली आहे. तरी जास्त वेळ आता न दौडता कॅप्टन्सनी आपण सज्ज राहायचं. आणि जशी आमची लाईव्ह स्ट्रीमिंग टीम सुद्धा सज्ज असेल आपण आजच्या दिवसाला करणार आहोत सुरुवात. तोपर्यंत संधी देऊया डीजेला.